नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. सोलापूर युनिव्हर्सिटी म्हणजे सोलापूर विद्यापीठ अंतर्गत हे जॉब अपडेट आहे. आपण बघणार आहोत की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एक्झामिनेशनचं पॅटर्न काय असणार आहे, इंटरव्ह्यूज कसे होणार आहेत, किती जागा आहेत, हे आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्हाला फक्त 55% म्हणजे 55% जरी मार्क असले तरी सुद्धा तुम्ही इथे ट्राय करू शकणार आहोत. तर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. पूर्ण सांगणार आहे तुम्हाला मी हाऊ टू अप्लाय कसं करायचं, त्याच्यानंतर इथे कसे प्रोसेस होणार आहे पूर्ण आपण सांगणार आहोत. डेट काय असणार आहे, इंटरव्ह्यूज कशा होणार आहेत, किती पदं आहेत, पोस्ट कोणत्या आहेत, हे पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकणार आहात. त्याआधी तुम्ही जर इथे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. खूप साऱ्या नवनवीन व्हिडिओज दररोज येत आहेत. बँक भरती असू दे किंवा प्रायव्हेट जॉब्स असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू दे, हे दररोज मी नवीन नवीन व्हिडिओज टाकत आहे, एक्सप्लेन करत आहे, अप्लाय कसं करायचं, सॅलरी डिटेल सांगत आहे. हे पूर्ण मी व्हिडिओज टाकत आहे. तुम्ही नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला बघूयात आपण. आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघून घेऊया. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 रिक्त पदांची भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. म्हणजे काय, इंटरव्ह्यू प्रोसेस होणार आहे. इथे बघा वॉक इन इंटरव्ह्यू आहे. माझ्याकडे PDF आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. इथे नेम ऑफ स्कूल दिलेले आहे, सब्जेक्ट कोणते पाहिजे आहे, पोस्ट कोणते आहे आणि इथे डेट अँड टाइम कशी काय आहे हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे काय, इथे तुम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेस होणार आहे. टाइम सुद्धा दिलेला आहे, डेट सुद्धा दिलेला आहे, मुलाखतीचा वेळ दिलेला आहे, तुम्हाला कधी अप्लाय करायचं आहे, कसे अप्लाय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस दिलेले. इथे सब्जेक्ट बघा, फिजिक्स पाहिजे, इलेक्ट्रॉनिक सायन्स हवे, फिजिक्स एनर्जी स्टडीज हवा आहेत. टोटल पोस्ट आहेत बघा, 9 पोस्ट आहेत. फर्स्ट फिजिक्स अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्ससाठी 3 आहेत. असे वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी इथे पोस्ट दिलेला आहे. 17/8/2023 म्हणजे 17 ऑगस्टला ही इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे. सकाळी 11 ते 2 यामध्ये तुम्ही इथे नक्की जावा, इंटरव्ह्यू द्या. सेकंड आहे बघा स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, पॉलिमर केमिस्ट्री असू दे. इथे बघा टोटल पोस्ट आहे 10. हे होणार आहे 18 ऑगस्टला होणार आहे. मुलाखताची वेळ बघा 11 ते 5 म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस, एन्व्हायरमेंटल सायन्स असू दे, जिओलॉजी असू दे, जिओ इन्फॉर्मॅटिक्स असू दे, 8 पोस्ट आहेत टोटल. हे 17 म्हणजे 17 ऑगस्टला होणार आहे दुपारी 3 ते संध्याकाळी 5 पर्यंत. त्यानंतर बघा स्कूल ऑफ सोशल सायन्सेस दिलेले, तिथे सब्जेक्ट दिलेले आहेत. तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट्स असणार आहे. ते 15 जागा आहे टोटल बघा, 15 जागा आहेत. ही 19 ऑगस्टला होणार आहे सकाळी 11 ते 2 मध्ये. त्याच्यानंतर कम्प्युटेशनल सायन्स आहे बघा, स्टॅटिस्टिक असू द्या, कम्प्युटर सायन्स, ह्याच्यासाठी 11 जागा आहेत. 21 ऑगस्टला याची मुलाखत होणार आहे आणि सकाळी 11 ते 2 हे टायमिंग राहणार आहे. इथे टोटल तुम्हाला 11 स्कूलचे नावं दिलेले आहेत आणि इथे टोटल सब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि ते टाइम सुद्धा दिलेला आहे. ओके, टोटल 103 जागा आहेत. रिझर्वेशनसाठी सुद्धा दिलेला आहे. SC साठी 13, ST साठी 7, VJ साठी 3, असे हे ओपन साठी 39, हे असे वेगवेगळे इथे डिवाइड करून दिलेले आहेत. ठीक आहे, हे 103 तुम्हाला जागा आहेत. जनरल आणि मिनिमम क्वालिफिकेशन्स बघून घेऊया आपण. ओके, क्वालिफिकेशन फॉर आर्ट सायन्स हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. असिस्टंट प्रोफेसर साठी बघा फक्त 55% सुद्धा मार्क चालणार आहे. इथे बघा, तुम्ही जर या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की अप्लाय करा. इथे खाली तुम्हाला फॉर्म सुद्धा दिलेला आहे, ते कसं फिल करायचं हे सुद्धा बघून घेऊया आपण. मी ते स्क्रोल करते. हे बघा, ऍप्लिकेशन आहे फॉर पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर. ठीक आहे, तुम्हाला इथे हे पूर्ण माहिती भरायची आहे. तुमची ऍप्लिकेशन फीज काय आहे, त्याच्यानंतर नाव काय असणार आहे, डेट ऑफ बर्थ आहे, कॅपिटल लेटर मध्ये भरायचं आहे, तुमचे मोबाईल नंबर, आधार, हे सगळी माहिती भरायची आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तुमचं, तुमची 10वीचे मार्क्स किती आहेत, युनिव्हर्सिटी कोणते आहेत, पासिंग इयर काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे मी तुम्हाला लिंक आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. HSC मध्ये किती मार्क असणार आहे, ग्रॅज्युएशन मध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्या कोणत्या डिपार्टमेंट मधून झालेले हे सुद्धा इथे भरायचं आहे. ठीक आहे, सब्जेक्ट स्पेशलायझेशन कोणते, तुम्ही एखादं पब्लिकेशन केलं असेल पेपरचं, हे सुद्धा इथे तुम्हाला डिटेलमध्ये भरायचं आहे. ओके, हे पूर्ण फॉर्म भरून हे तुम्हाला फॉर्म A सुद्धा डिक्लेरेशनचं भरायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओची माहिती कळाली असेल, आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे नक्की अप्लाय करा. तो खूप चांगली सुवर्ण संधी आहे. तुम्हाला टायमिंग सुद्धा दिलेलं आहे, इंटरव्ह्यूचं डेट सुद्धा दिलेली आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे. तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार नक्की इथे तुम्ही सबमिट करा. थँक्यू.